ज्याचे गरज तापवाडे ज्याचे गरज तापवाडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसासाच वाट राजना चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी तो हा पंढरीचा राणा पुसासाच वाट राजना वैकुंठाची जावे तुका म्हणे ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा पुसासाच वाट राजना विठाल Oh,
महायोगपीठे तटे भीमरथ्यामर पुंडरीकायुधातु मुनींद्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंग बिरिपाण्डुरंगं अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्न प्रपन्नार्थिं देवदेवं परब्रह्मलिंगं बिरिपाण्डुरंगं कलावद्य जीवधार्थावतारं कलाकांकतेजोधिकामुदिवक्रं कलानिशबादाप्नोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजज्ञानदेवं हरण्यकृष्णविभुसो संवाद भूतुर्गीतार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै कृति निर्मिता येन च प्राकृतोक्त्या समाधिस्थमूर्तिं भजज्ञानदेवं राधा मेरे स्वामिनी मय राधे चिकोदास जन्म जन्म मोहि तेजयो श्री वृंदावन कुवा श्री गुरु चरण सरोज रज निज मनो मुकुरु सुधारी बरनवर गुबर विमल जशु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिकै सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरवकले सविकार मस्तके पाया सेवक झालो तुमच्या लागलो निचरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा अभिरुजाचे गरजता पवाडी कळी काळ पाया पडे तू हा पंढरीचा राणा पुसासा चौवाट राजना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग यच्चावद रजमांचा उद्धार करण्यासाठी आपला देह झिजवणारे वितराग संपन्न ब्रह्मस्वरूप जगाचे मायबाप दीन वस्त्रदया सिंधू करुणावंत सर्व भूत हितरतः संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव जगृत तुकोबरा यांचा साधा सोपा भौतिकांच्या परिचयाचा चार चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल ऐका. सेवेला आरंभ करण्याअगोदर 1 मिनिटाचा परिहार. तो असा सालाबाद प्रमाणे चालत असेल हा अखंड हरिनाम सप्ताह हनुमंतरायाच्या पवित्र या दरबारामध्ये रामभक्त हनुमंतरायाच्या जन्मोत्सवानिमित्त आपल्या या असदवन या गावामध्ये संपन्न होत असलेला हा ज्ञानयज्ञ सोहळा वर्ष 4थे आणि दिवस 2रा, ज्यांच्या रसवाणीतून आपण सुंदर अशी भागवत कथा श्रवण करत आहात. श्री हरिभक्तपरायण भागवत कथा प्रवक्ते भागवताचार्य प्रभाकर महाराज पोयड मिश्री पिंपळगावकर आणि आम्ही वारकरी सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख राष्ट्रीय वारकरी परिषद पंढरपूर यांच्या रसवाणीतून आपण कथा श्रवण करत आहात. ज्यांनी सुंदर अशी या ठिकाणी पहिली चाल गायली श्री हरिभक्तपरायण आमचे मारुती महाराज पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. माऊली महाराज बारडकर आहेत. पकवाजावरती ज्यांची सुंदर अशी साथ आहे आमचे साईनाथ महाराज या ठिकाणी आळंदी देवाची हे उपस्थित आहेत. ज्यांनी या ठिकाणी सुंदर अशी साथ केली कवटेकर भजनी मंडळ महाराजांची आमची भेट झालेली आहे. आमचे कवटेकर काकाही या ठिकाणी उपस्थित देवीदास गुरुजी आहेत. आता परिसरातील आलेले सर्व भावी भक्त मंडळी, माता भगिनी, पुरुष मंडळ, आवारवाद तरुण मंडळ, आमची ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टीम आहे, आमच्या सर्व कलाकाराची आवडती सिस्टीम आमचे कैलास दादा बेटकर यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
त्याचा दुसरा दिवस आहे. गोड असं निवेदन आहे. असदवन या गावामध्ये येण्याचाही माझा पहिलाच हा प्रसंग आहे. जसं जमेल तसं थोडा वेळ चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण पाठीमाग बसलेली सगळी पुरुष मंडळी, माझी विनंती आहे, हे सगळं असं रिकामं भरायचं नाही. सगळ्यांनी पुढं सरकून बसायचं. ते पाठीमाग असं बसायचं नाही. या या माझ्या जवळ बसा, मी जिवंत आहे. या उठा तिथले, उठा तिथले सगळेजण. परो दादा उठा, ते पाय लांब करू नका तिथे. उठा, या इकडे या. काकाश्री तुम्ही या तिकडं, तुम्ही पुढे या, तुम्ही पुढं सरका. काका या ना पुढे, तुम्ही या. दाजी उठा, या पुढे या. या पैसे मागत नाही, काही नाही, मी दिल्यास नको म्हणत नाही. सरका पुढं सरकून बसा. हा इथल्या माता बघण्याचं थोडं इकडे या. सरका पुढं असं सरका. हे ते रिकामं कशाला ठेवले? ते फुगड्या खेळायच्यात का? ते काय म्हणून ठेवले रिकामध्ये? ते सगळं भरलं पाहिजे. ते सोबदार तुम्ही लावा ना ती लिंक सगळी अशी. ते पाठीमागचे पुढं पुरुष मंडळी, माता बघणी तर तिकडे साईडला कशाला बसले तुम्ही? ते रिकामं भरून टाका ते सगळं असं. विठ्ठल 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 विठ्ठल. हा लक्षपूर्वक ऐका. जिथं जागा आहे तिथं बसून घ्या. आता उठू नका फक्त. एकच एकर असावं, पण जेवढं पेरलं तेवढं उगव. उगं डामकाच्या डामकं काय कामाचं आहे? 10 एकर पेरलं काहीच उगवलं नाही. तसं कमीत माणसं असावं, पण असे महाराजांच्या समोर बसावं. महाराजालाही चांगलं वाटते, तुम्हाला ऐकाय मिळतं. असं व्यवस्थित समोर बसलं ना माणसं मस्त वाटतं. तुम्हाला पाठीमागचे पुढं या म्हटलं, रात्र आला नाही ना, आणि आला तरी काय करणार आहे? घरच्या माणसं जरा कुठं करतात. आता लक्षपूर्वक ऐका पुरुष मंडळी, अजिबात आता जागचं कीर्तनातून कोणी उठायचं नाही. हे लहान लहान लेकर येतात, सांभाळा. आता हे दिदी त्याला उठू देऊ नको, जवळ बसून घे. अजिबात कीर्तनातून कोणी उठायचं नाही. इकडं माता भगिनी, एकमेकीच्या कानात कोणी बोलायचं नाही. कोणाला 1500 पडले असतील, कोणाची कॅन्सल झाली असतील, अजिबात ताण घ्यायचा नाही. इकडं कापसाचा भाव उतरल, प्लॉटचा भाव काही खालीवरी होईल, तुम्ही अजिबात ताण घ्यायचा नाही. आपल्या घरचं कसलंही टेन्शन असलं तरी आपल्या फेसवरती, आपल्या चेहऱ्यावरती अजिबात टेन्शन दिसू द्यायचं नाही. आणि 2 तास तुम्हाला किती टाळ्या वाजून भजन करा म्हटलं तरी अजिबात कोणी भजन करायचं. लागला मेळ आता. विठ्ठल विठ्ठल. ऐका, गोड असं चिंतन तुमच्या पुढे मी सादर करणार आहे. पहिला जरा थोडा आवाज मीड कमी करा थोडी. या जगतामध्ये कलियुगात देवाला आपलंसं करण्यासाठी काही साधना सांगितलेल्या आहेत. देवाला आपलंसं करण्यासाठी सत्ययुगातली साधना वेगळी आहे, द्वापार युगातली साधना वेगळी आहे, त्रेतायुगातली साधना वेगळी आहे, कलियुगातली साधना वेगळी आहे. त्रेतायुगामध्ये वेगळी साधना आहे, सत्ययुगामध्ये माणसाची साधना वेगळी आहे, देवाला आपलंसं करण्याची साधना वेगळी आहे. आपण देवाला मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? सत्ययुगामध्ये माणसानं जपतप अनुष्ठान केले की देव मिळायचा. पण आता जप करण्यासाठी, तप करण्यासाठी आपल्याकडे तेवढं आयुष्य नाही आणि आपल्याकडे तेवढी वेळही नाही. सत्ययुगामध्ये माणसं 60-60 हजार वर्ष तपानुष्ठान करायचे, 60-60 हजार वर्ष. आता एवढा वेळ आहे का आपल्याकडे? नाही. आपल्याला कळतही नाही, घडतही नाही. आपल्याला 60 हजार वर्ष तपानुष्ठान करणं द्या सोडून, कीर्तनाच्या 1.5 तासामध्ये माणसं 36 आसनं करतात, रामदेव बाबाचे सोडून. आपल्याला बसणं सुद्धा होत नाही 1.5 तासाचं. 80 हजार वर्ष, 60 हजार वर्ष, 50-50 हजार वर्ष एवढी तपानुष्ठान आता करणं शक्य नाही, आयुष्याचं नाही तेवढं. पण त्या काळामध्ये आयुष्य तेवढं होतं. तई वेळी होती आयुष्याची वृद्धी. आताची अवधी थोडी आहे. आता माणसाचं आयुष्य किती वर्ष आहे?
अल्प आयुष्य मानव देह. आता कमी आयुष्य आहे, पण त्या काळी माणसाला आयुष्य भरपूर असायचं. सांगतो तुम्हाला आता. सत्ययुगामध्ये माणसाचं आयुष्य होतं 1,00,000. माणसाची उंची होती 26 फूट. शास्त्र सांगतो बरं, लक्षपूर्वक ऐका. माणसाचं आयुष्य 1,00,000. ते लेकरं थोडे शांत बसवा, त्यांना मस्त वाटायला हे नवीन नवीन. त्याचे म्हणणं टीव्ही मध्ये एकच राहते, हे नवीन नवीन दिसायला इथं बघायला चांगलं वाटायला त्याला. पण लेकरच थोडे शांत ठेवा, म्हणजे असं बोलू देऊ नका, इकडे तिकडे फिरायला ते शांत बसवा. मी कधी कोणाला काही म्हणत नाही म्हणा, मी कोणालाच काही त्रास देत नाही, पैसे सोडून कधी कोणाला त्रास देत नाही मला. तुम्ही असं शांत बसू द्या लेकरा. ते ठेव का ती बोललीच बघा, त्या लेकरा थोडं शांत करा. लेकरं धिंगाणा करत असतात, मी काही म्हणत नाही ताजी, माझा स्वभाव नाही मला कोणा काही म्हणायचा. आणि मला एका लेकरांना शिवी दिली तेव्हापासून मी कोणा लेकराला काही म्हणायचं सोडून दिलं. एका कीर्तना असं ते लेकरू रडायला लागलं, त्याच्या आईला म्हणलं काकू ते लेकरू खूपच रडाले, त्या लेकराला शांत कर की. त्याचं हामिंग माराले ते. त्या लेकराला शांत करा म्हटल्या महाराज, तिने महाराज उचललं लेकरू असं मांडीवर घेतं, रप रप त्याला बदडायला लागले. ते लेकरू जास्तच रडायला लागले. म्हणलं काकू ते लेकरू शांत कर की. पुन्हा तिने ओसंग घेतं, त्याचं तोंड दाबलं. आणखी लेकरू मोठ्यानं ट्या ट्या करायला लागली. म्हणलं काकू गुणान बस, ते शांत कर ना लेकरू. शांत कर म्हटल्या तिने असं ओसंग घेतलं, त्या लेकराला असं थापटीत थापटीत म्हणाली बस गुणानं. तिकडं महाराज बोंबला आणि तू इकडे बोंबला. तेव्हापासून कोणाला काही म्हणायचं सोडून दिले महाराज. आपला स्वभावच नाही कोणाला काही म्हणायचा. पण लक्षपूर्वक आहे का, थोडे लेकर शांत ठेवा. विठ्ठल विठ्ठल. ऐका आता, सत्ययुगामध्ये माणसाचं आयुष्य किती होतं? किती? वा, पोरं ध्यान ठेवतात. 1,00,000 आयुष्य. उंची किती? 26 फूट. माणसाची उंची 26 फूट, 1,00,000 आयुष्य. सत्ययुग समाप्त झाला आणि त्रेतायुग सुरुवात झाला. देवाला वाटलं माणसाला एवढं आयुष्य देऊन काही उपयोगाचं नाही, म्हणून 1,00,000वरचा देवाने 1 शून्य कट केला आणि त्याच्यामुळं माणसाचं आयुष्य किती झालं? 10,000. नाही बोलू दे आपण, असं डायरेक्ट हिशोबाला कसं हो झटका यायला इकडे. 1,00,000वरचा 1000 म्हणतो सोय रे. 1,00,000वरचा 1 शून्य कट गेला आणि मग किती राहिले महाराज? 10,000. आणि माणसाची उंची झाली 16 फूट. त्रेतायुग समाप्त झाला आणि द्वापारिक सुरुवात झाला. द्वापारिक सुरुवात झाल्या त्यावेळेस माणसाला वाटलं, देवाला वाटलं माणसाला एवढं आयुष्य देऊन काही उपयोगाचं नाही, आणि पुन्हा 10,000वरचा देवाने 1 शून्य कट केला. माणसाचं आयुष्य किती झालं? 1,000. माणसाची उंची झाली 11 फूट. द्वापारयुग समाप्त झाला आणि कलियुग आरंभ झाला. देवाला वाटलं माणसाला एवढं आयुष्य देऊन काही उपयोगाचं नाही, आणि म्हणून देवानं 1000वरचा 1 शून्य कट केला, आणि म्हणून माणसाचं आयुष्य कलियुगात किती झालं? 100. आपण सगळेजण मारुतीला महाराज प्रणाम करूया, मारुतीची सेवा करूयात. मारुतीला सांगा, मारुतीराया तुमचं प्रभू ऐकतात, रामप्रभू ऐकतात. आता जसं 1,00,000वरचा शून्य कट करत 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 100वर आणलंय, आता 100वरचा शून्य कट करू नको म्हणा, एवढं सांग म्हणावं. आणि 100वरचा शून्य जर कट केला रे, कट केला तर माणसाचं आयुष्य किती राहणार आहे? मग 10 वर्षामध्ये माणसाचा सगळा बाजार मावळणार आहे. आणि तुम्ही अजिबात चिंता करू नका, येईल त्या 40,000 वर्षामध्ये माणसाचं आयुष्य 10च वर्ष होणार आहे. मी माझ्या पद्धत सांगतच नाही दादा, लक्ष बरोबर ऐका. 5 वर्षाची नारी भ्रतार मागेल, 6 वर्षाची नारी गर्भीन राहीन. 5 वर्षाच्या पोरीचा लग्न सोहळा होणार आहे. 6व्या वर्षी ती गर्भवती राहणार, 7व्या वर्षी लेकरू होणार, 8व्या वर्षी लेकरू मोठं करायचं, 9व्या वर्षी एक घर बांधायचं, 10व्या वर्षी निघाला महाराज. बाजार सगळा संपला. 10 वर्षाची गणना आहे. आणि माणसाचं ज्यावेळेस 10 वर्ष आयुष्य होईल त्या माणसाची उंची सुद्धा अंगठी एवढी होणार आहे. आता माणसाची उंची किती आहे? 5.5 फूट. आता नाहीच माणसं 7 फुटाचे, 5.5 फूट माणसं आहे. येणाऱ्या काळामध्ये माणसाची उंची अंगठी एवढी होणार आहे. आणि आतापासून माणसं अंगठी दाखवायला लागली. पुढच्या पिढीला दाजी एवढा मोठा मंडप टाकायची गरज पडणार नाही. हरभऱ्याच्या झाडाखाली पंक्ती बसणार आहे. वारच सुटली.
पाण्याला उकळी आली की शेवया टाकायचं. हा असं पाण्याला उकळी आली शेवया टाकल्या की बरोबर शेवा होतात, नाही तर घिसघास होते सगळा. लक्षपूर्वक आहे का? विठ्ठल विठ्ठल. या जगतामध्ये महाराज आयुष्याची गणना कमी 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 होत होत आली. आता आयुष्याची गणना तेवढी सुद्धा नाही. तई वेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी आहे. देवाला आपलंसं करण्यासाठी जप तप करणं आपल्याकडे शक्य नाही. तपही गेलं, जपही गेलं, यज्ञयाग क्रिया अजिबात ती जमत नाही. यज्ञ करण्यासाठी हातीच्या सोंडसारखी तुपाची धार टाकावी लागते यज्ञामध्ये. एवढं तूप आहे का आपल्याकडे? माणसाला तूप खाला नाही. माणसं तूप म्हटलं की चूप म्हणाले. तूपच मिळत नाही आपल्याला खायला महाराज. म्हणजे यज्ञ याग क्रिया करणं सोपी गोष्ट. योग याग विद्येने नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. योग सामर्थ्यानं आपल्याकडे देव आपलंसं करण्यासाठी तेवढा वेळ नाही. जपतप अनुष्ठान करता येत नाही. मग कलियुगामध्ये देव आपलासा करण्यासाठी संत महात्म्यांनी हे सगळ्या वाटा मोडून टाकल्या. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा महाराज. यज्ञयाग क्रिया जपतप अनुष्ठान आता लोकांना कळायला मार्ग नाही. जरी कळाल ते करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही महाराज. म्हणून अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान नकळे न घडे सर्वथा. म्हणून भक्ती पंथ बहु सोपा. म्हणून नामचिंतन करावं कलियुगामाधी. वाह, एकदा आमच्या शिवाजी महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजव. एवढी गरमी व्हायली, एवढ्या गरमीमध्ये एवढा जाड ड्रेस घालून एवढं नाचणं साधी गोष्ट नाही बरं महाराज. ध्यान ठेवा, किती महाराज किती भारी नाचतात. त्याचं वारा अलगच आहे महाराज. हे भजनाचं वारा आहे बरं, ध्यान ठेवा. पण माझ्या कीर्तनात एक चोपदार होतं महाराज. ते कीर्तन सुरुवात झालं तसं नाचायला लागलं माऊली महाराज. अख्खं कीर्तन झालं पण त्याचं नाचणं नाही बंद झालं. आणि कीर्तन संपलं की त्याची बायको पाया पडा आली आणि पाया पडत पडत म्हणली, मालक आज शंकर महाराजचं कीर्तन तुम्हाला खूपच आवड वाटते. म्हणलं तर कसं काय, आज लय तुम्ही नाचले. ते मला काही नाही, सगळे कीर्तन सारखेच असतात. मग आज शंकर महाराजांच्या कीर्तन तुम्ही कसं काय जास्त नाचले. तर मला त्याचं कारण आहे, जसं कीर्तन सुरू झालं होतं तसं धोत्रा झुरूड गेलं होतं म्हणून मी एवढं नाचायला लागलो होतो म्हणे. पण आमच्या शिवाजी महाराजांचं तसं नाही बरं. हे प्रेमाचं नाचणं आहे. विठ्ठल विठ्ठल. या कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. आपण आयुष्यामध्ये दुसरं काही करू नये महाराज, फक्त देवाचं नामचिंतन करावं. ते नामचिंतन करत असताना त्याला काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्षी पाही उद्धरती. देवाला आपलंसं करण्यासाठी तुम्हाला कसंही त्याचं नामचिंतन घेता येतं. हरिबोला भांडता, हरिबोला कांडता, सर्व कार्य करता हरिबोला. हरिबोला लोकांती, हरिबोला कुठेही करता येतं महाराज. आंघोळ करायची गरज नाही, तोंड धुवायची गरज नाही, कसंही घेता येतं. उलट सुद्धा घेता येतं. उलट
ज्यानं नामचिंतन उलट घेतलं वाल्याचं वाल्मिक झाला, एवढी नामचिंतनाची पावर आहे. हा, दाजीने एकट्यानं टाळ्या वाजल्या, बाकीच्या उगा असे बघितले, टाळ्या वाजवा मोकळ्या हाताने वाजवा, त्याला लाईट बिल येईना की चार्जिंग उतरणार. मोकळ्या हाताने टाळ्या वाजवा, खन 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 टाळ्या वाजवा. हा, ते माझा स्वभाव तसा आहे महाराज, घेतलं ना चांगलंच घ्यायचं. उग महाराज असं काय कामाचं आहे. आणि तुम्हाला टाळ्या सांगतो, टाळ्या वाजवी जा कीर्तनामध्ये. माणसं सभेमध्ये टाळ्या वाजवतात, कीर्तनात टाळ्या वाजवीत नाही. एक सांगतो, गायकाची महाराज चाल आवडली ना टाळ्या वाजवीत जा. पक्वाच्याचा एखादा मुकडा आवडला ना, थोडा आवाज जास्त, पक्वाच्याचा एखादी लगी मुकडा आवडला ना, टाळ्या त्यांच्यासाठी वाजवत जा. महाराजांचं एखादं वाक्य आवडलं ना, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवी जा. पक्वाच्यासाठी टाळ्या वाजविल्या की 2 मुकडे जास्त वाजतात. गायकासाठी टाळ्या वाजवल्या की 2 चाली जास्त म्हणतात. आणि महाराज लोकांसाठी टाळ्या वाजवल्या की महाराज लोक 2 पॉइंट जास्त सांगतात महाराज. आणि तुम्ही टाळ्या वाजवाव्या याच्यासाठीच हे दिवसातलं कीर्तन 3रं कीर्तन आहे. फक्त तुमच्या टाळ्या ऐकायसाठी इथं आलो. घरी जर बोललो तर सगळ्या परातीच वाजल्या. तुम्ही तरी टाळ्या वाजवी जा लक्षपूर्वक. आहे का विठ्ठल विठ्ठल. महाराज तुम्ही सांगताय देवाचं नामचिंतन करा, देवाचं नामचिंतन करा, पण नामचिंतन आम्ही का घेऊ सांगा. तुकोबाराय सांगतात नामचिंतन याच्यासाठी करायचं, जगावर सगळ्या मोठं काळाचं भय प्रत्येकाला आहे. शास्त्रामध्ये 6 भय आहेत. त्या 6 भय जेव्हा निवृत्त करायचे असेल तर त्याला भाता बारा हरी रामबाणे नामचिंतनाचा पावर त्याच्याजवळ आला पाहिजे. नामदेवी मंत्र हरिनामाचे स्तोत्र, नामदेवी मंत्र हरिनामाचे वा काय गोड असं प्रमाण दिलं महाराज, बहुत बढिया. वा माऊली महाराज बारडकर, बारड देवीचं का? देवीचं. वा देवीचा आशीर्वाद आहे तुमच्याकडे. गोड असा गळा आहे, त्यांच्यासाठी डबल एकदा चाले वाजवा. आणि खजिना अशा नवीन नवीन चालीचं आहे बरं, ध्यान ठेवा. आणखी नवीन चाली आहेत, आपापली तयारी असते महाराज ती प्रत्येकाची. आता ज्यांना गायनातलं कळते त्यांना कळते म्हणा, बाकीचे म्हणतात लोक काय उगा आरडार हे, पण आपल्याला त्यांच्यातलं कळतं म्हणून आपल्याला कळतं महाराज. लक्षपूर्वक आहे का. ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र. या काळावर जर विजय मिळवायचा असेल तर आपल्याकडे हरिनामाचं शस्त्र असलं पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही काहींना भीती असते महाराज. 6 प्रकारची भय आहे प्रत्येकाच्या पाठीमागं. पहिलं भय आहे महाराज सत्याचं भय आहे. जो मनुष्य महाराज सत्तेवर आहे त्याला सत्ता जाण्याची भीती आहे. जो मनुष्य दिसायला स्वरूपवान आहे त्याला कुरूप होण्याची भीती आहे. जो शरीराने धुष्टपुष्ट आहे त्याला कृश होण्याची भीती आहे. जरी एखादी भीती त्याला नसली तरी शेवटी मृत्यूची तरी प्रत्येकाला भीती आहे. कोणी ना कोणी महाराज पण कशाला भेट असेल, कोणाला भेट नसेल. एखादा मनुष्य वाघाला भेट, एखादा वाघाला भेट नाही. आपल्या लहानपणी म्हणायचे बघा, ते असे डोळ्याच्या पुढं असे ना, हे पाळ काय काहीतरी म्हणायचे, काय काहीतरी म्हणायचे हो, असं वाघाला भीतूस का, एवढं मिरचू खातोस काय, तर म्हणायचा नाही भेट नाही भेट. आहे का नाही महाराज. ते लहानपणापासून सवय पडली वाघाला भीतूस का, वाघाला भीतूस का म्हणून. आता माणसं वाघाचं नाव काढलं तरी भेटतात महाराज. बरोबर आहे का नाही, भीतात का नाही हो. एखादा मनुष्य म्हणत असेल मी वाघाला भीत नाही, पण बायकोला भेटल्याशिवाय राहा. तुम्हीच म्हणा, तुम्ही काय संन्याशी आहेत का हो, का बोलत नाही तुम्ही. सांगा ना, सगळेजण बायकोला भेट. एक जण म्हणला बायकोला, म्हणला तुला सुद्धा भेट नाही. बायको म्हणली तू मला भेट नाहीस. म्हणला भेट नाही तुला सुद्धा. बायको म्हणली तुम्ही कोणाला भेट नाही. म्हणला वाघाला सुद्धा भेट नाही, तुला काय भेटो का म्हणे. बायको म्हणली वाघाला भेट नाही, म्हणे वाघाला सुद्धा भेट नाही. बायको म्हणली जा बरं त्याला मारून आणा. दे म्हणला कुऱ्हाड घेतली मारा, दारात उभा टाकला. बायको 2 तास मध्ये काम करत बसली आणि 2 तासानंतर बाहेर आली. साईनाथ महाराज हिला वाटलं मालक वाघ मारा गेला असेल, हे दारातच उभा होत. बायको म्हणली वाघ मारा गेले नाहीत. मला जाणार होतो, मग कस काय गेले नाहीत, दारात कुत्रा आहे. ज्याला कळा त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळा त्याला पहिली पंग धरा उद्याची. आता प्रत्येकाला बायकोला भ्यावं लागतं का नाही हो, भ्यावं लागतं का नाही, भ्यावं लागतं का नाही.
माझ्या तोंडाकडे बघू नका, मातीला लावून बसू नका कडे तुम्ही, असं फ्रेश बसा असं थोडं मार. हे दिवसातलं तिसरं कीर्तन आहे, माझ्या बेबीच्या डेटापासून बोलालो मी. हे सिस्टीम चांगली आहे म्हणून बोलण्याचा मला थोडासा आनंद यायला लागलाय, नाही तर काही खरं नाही, मला ध्यान ठेवा. त्याच्यामुळे बोलत चला, असं थोडं फ्रेश राहा, माझ्याकडे बघा, रिस्पॉन्स देत चला, हसत राहा. कधी चमकल कधी मरावं लागत सांगता येणार नाही, त्याच्यामुळं हसत राहा. हसमुख वदन असं, जो माणसं महाराज मोठ्याने हसतात ते माणसं आतून बाहेरून निर्मळ असतात. जी माणसं गालात हसतात धोकाच. ध्यान ठेवा आता. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येकाला भ्यावं लागतं, काळाची सत्ता प्रत्येकावर आहे. पण महाराज तुम्ही सांगताय नामचिंतन करा. का नामचिंतन करायचं? याचं कारण आहे, देवाचं नामचिंतन हे अलौकिक गोष्ट आहे. या जगतामध्ये काही अलौकिक गोष्टी आहेत. एक गोष्ट आहे देव, दुसरी गोष्ट आहे संत, आणि तिसरी गोष्ट आहे देवाचं नाम. हे तीन गोष्टी अलौकिक आहेत या जगतामधल्या. पहिली गोष्ट आहे देव. देव हा अलौकिक आहे. देव का अलौकिक आहे याचं कारण आहे, सामान्य लोकांना देवाचं महत्व कळत नाही. पंचमहाभूताची सत्ता देवावर चालत नाही आणि काळाची सत्ता देवावर चालत नाही. सामान्य लोकांना देवाचं महत्वच कळत नाही, म्हणून हा देव अलौकिक आहे. बघा, काय काय पाखंडी लोक सध्या आता 4 पुस्तकं शिकतात, कोणातरी एका पोस्टला जातात आणि भाषण ठोकतात, देवच नाही म्हणतात. देवच मान्य नाही, हे भजन कीर्तन कथा अनुष्ठान करणं हे थोतांड आहे म्हणतात, अंधश्रद्धा आहे म्हणतात. पण महाराज ठेच लागली की पुन्हा मंदिराकडे यावंच लागतं, पण माणसं म्हणतात देव नाही. एक जण मला म्हणले, महाराज आपल्या जीवनामध्ये आपला देव असो नसो काही देणं घेणंच नाही म्हणे आपल्या जिंदगीत देवाचं. म्हणलं असं कसं? जिंदगीत देवाचं देणं घेणं आहे, देवाचा संबंध आहे आपल्या आयुष्यामध्ये. तो म्हणला, महाराज देवाचं काय देणं घेणं आहे आपल्याला? तुमच्या तुकाराम महाराजांना प्रमाण लिहून ठेवले, अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, कार्य सोस करीशी वायान, भज मन पंढराया. तुमचेच देव संत महात्मे सांगतात, अन्न नशिबात असलं तर मिळतंय. बरोबर आहे का नाही? म्हणून तर माणसं म्हणतात दाने दाने पर लिखा है आने वाले का नाम. म्हणजे आहे ना नशिबामध्ये. घरी कधी कधी 5 भाकरी असतात पण माणसाला खायला मिळत नाही. कधी कधी 2000 रुपये खिशात असतात पण नांदेडला दिवसभर फिरते पण कुठं हाटेला चहा सुद्धा मिळत. नशिबात अशी मिळत नाही. म्हणजे अन्न सुद्धा कशाने मिळतं? नशिबानं. घर कशाने मिळतं? नशिबानं. बायको कशाने मिळते? मनानं, नशिबानं. बायको नशिबानंच मिळते महाराज. हो, नशिबाच्या शिवाय बायको मिळत नाही महाराज. बायको आता कमवणं म्हणजे एक नशीबच आहे, प्रारब्धच आहे. हो की नाही पाटील? प्रारब्धच आहे. आणि तुम्हाला सांगतो, जे पाठीमागं बसले नवीन पोरं ज्यांचं लग्न होत नाही त्यांना माझ्याकडे बघा. कोण्यात महाराज लोकांना हात दाखवू नका. तुम्हाला घरी कळते तुम्हाला बायको मिळते की नाही. तुम्हाला इथं बसून सांगतो, इथं बसून सांगतो. हो का, असा हात करायचा, इथे एक अशी गुढी पडते बघा. इथं एक गुढी पडली की समजायची एक बायको, 2 गुड्या पडल्या की 2 बायका. आताच बघू नका, कीर्तन होऊ द्या. अशा 2 गुड्या पडल्या की 2 बायका. ज्याची गुढी पडना त्यानं 4 मीटर भगवा कपडा घ्यायचा, 1/2 किलो गांजा घ्यायचा, टेकडी धरायची. आपल्या जिंदगीत जे काय मिळतं ते नशिबाने मिळतं. पण आता आहे का, आपल्या जिंदगीत जे काय मिळतं ते नशिबाने मिळतं. पैसा नशिबाने मिळतो, घर नशिबाने मिळतं, अन्न नशिबानं, लेकरं नशिबानं, सगळं नशिबानं. मग आपल्याला देवाची काही गरज नाही. म्हणा ना, काही देणं घेणं नाही. एक जण मला म्हणला, महाराज मला देवाचीच काही गरज नाही. त्याच्या पुढचं वाक्य आहे का, अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीनं. सगळं अन्न मान धन हे जरी नशिबानं मिळत असेल तरी याच्या पुढचं वाक्य नीट आहे का, हे खाऊ द्यायचं का नाही हे मात्र देवाच्या हातात आहे. पटलं तर घ्या. तुम्हाला घर नशिबाने मिळतं दाजी, पण घरामध्ये राहू द्यायचे का नाही कोणाच्या मनावर आहे? देवाच्या मनावर आहे. अन्न मिळणं हे नशिबाचा खेळ आहे, पण ते खाऊ द्यायचे का नाही हे देवाच्या हातात आहे. एक मनुष्य महाराज आयुष्यभर साखरेसाठी मेला, त्याला साखरच मिळायची नाही, साखरच मिळायची नाही. त्याचं नशीब बदललं आणि कालांतराने महाराज तो मनुष्य साखर कारखान्याचा चेअरमन झाला. आता चेअरमन झाल्या साखरेची काही कमी आहे का? तर माय घेताना मायकात म्हणा गेला, आजपासून साखर कारखान्याचा मी चेअरमन आहे. माझ्या जीवनात आतापर्यंत मला साखर मिळाली नाही, पण आता मी साखरेचा अधिपती झालो, साखरेचा मालक झालो. साखरची उशी करणार, साखरेचीच गादी करणार. आता साखर जेवढी खाईल तेवढे खाईल. माझा कोणी मालक नाही, मला कोणाची गरज नाही, मला देवाची सुद्धा काही गरज
नाही. असं बोललं महाराज चक्कर आली, स्टेजवरून खाली पडलं. महाराज उचललं त्याला आणि SSI हॉस्पिटलमध्ये नेलं, सगळं चेकअप केलं, म्हणे काहीच झालं नाही. मग मला कस काय चक्कर आली? डॉक्टर साहेब म्हणले काही नाही साहेब, फक्त तुमच्या धावपळीमुळं तुमची शुगर वाढी, आजपासून साखर खायची नाही. ते म्हणलं आयुष्यभर मेलो साखरेसाठी. मालक डॉक्टर साहेब कोणतं इंजेक्शन द्यायचे ते द्या म्हणे, पण मला साखर खायची परवानगी द्या. डॉक्टर म्हणले साखर तर खायचीच नाही, पण 4 दिवस जर सुखानं जगायचं असं तर साखरच्या पोत्याला टेका देऊन सुद्धा बसायचं नाही म्हणे. आता सांगा, साखर कारखान्याचा चेअरमन होणं हे नशिबाचा खेळ आहे, पण ते चेअरमन झाल्यानंतर साखर खाऊ द्यायचे का हे मात्र माझ्या देवाच्या हातात आहे. देवाच्या हातात आहे. म्हणून माणसानं कधी गुरगुरु करायचं नाही. आयुष्यात जे काय मिळतं ते नशिबाने मिळतं, पण ते खायला मिळतं हे देवाचे उपकार समजा. देवानं नरदेहच आपल्याला दान दिलं, हे सगळ्यात मोठा देवाचा उपकार आहे दादा, सगळ्यात मोठा उपकार आहे. पण माणसं नरदेह दिलाय पण त्याचं भान ठेवत नाही. नरदेह दान लागले नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवाची मनोतिथी होती तरिका चित्ती. आणि देवाचं अस्तित्व मान्यच करत नाहीत, म्हणून या लोकांना देवाचं महत्व कळत नाही. आणि ज्यांना देवाचं महत्व कळत नाही त्याला पाखंडी म्हणायचं. त्यांना भजन कीर्तन आवडत नाही. ते म्हणतात महाराज हे भजन कीर्तन थोतांड आहे. मग त्यांना विचारा देव काय? देव म्हणतं हे शरीर हे देव आहे, देह तो देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती. पाखंड्याची ते म्हणतात महाराज खाएंगे पिएंगे लेंगे ऐश करेंगे और. सगळ्याला पाठ आहे उग मना उग, सगळ्याला पाठ आहे महाराज. खाएंगे पिएंगे लेंगे ऐश करेंगे और मरेंगे. माय उगाच नव माय दाजी होय मग. हा विठ्ठल विठ्ठल. हो आयुष्यामध्ये देवाची किंमत मान्य नाही, म्हणून माणसाचं महाराज आयुष्य बर्बाद व्हायला लागलं. म्हणजे हा देव अलौकिक आहे. पंचमहाभूताची सत्ता, काळाची सत्ता देवावर चालत नाही, म्हणून देव अलौकिक आहे. पंचमहाभूताची सत्ता का चालत नाही? त्यानंच निर्माण केले. जेन हे ईश्वर निर्मी येले, महर्षी देवा संस्था पिले, 21 स्वर्गा ते धरले, सत्ता मात्रे आपुलिया. पंचमहाभूत कोणते कोणते? पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आणि काय छाप? पृथ्वी आप तेज वायू आणि काय छाप? चुकलं का? चुकलं का? पृथ्वी आप तेज वायू आणि काय छाप? नाही नाही, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. महाराज 3 काळ आहेत, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. हे सगळं कोण निर्माण केलंय? ईश्वर निर्माण केलं. कोणी निर्माण केलं? देवा निर्माण केलं. ज्यानं निर्माण केले त्याच्या हे ताब्यात आहेत, त्यांच्या ताब्यात देव नाही, म्हणून हा देव अलौकिक आहे. दुसरी गोष्ट, या जगतामध्ये संत अलौकिक आहेत. संत का अलौकिक आहेत याचं कारणच आहे, सामान्य लोकांना संतांचं महत्व कळालं नाही म्हणून संत अलौकिक आहेत. सामान्य लोकांना संतांचं महत्व कळालं असतं दादा, तर लोकांनी संतांना त्रास दिलाच नसता. माऊली ज्ञानोबराचं जीवन सगळ्याला माहिती आहे. माऊली ज्ञानोबरा माहित आहेत ना तुम्हाला? माऊली ज्ञानोबरा आहे कुठले? आळंदीचे. माऊली ज्ञानोबरा लोकांनी किती त्रास दिला हो. माझ्या लेकरांची मुंज व्हावी, माझ्या लेकराचा समाजाने स्वीकार करावा याच्यासाठी धर्मपीठापुढं विठ्ठल पंतांनी महाराज प्रायचित्य मागितलं. पण त्यांनी सांगितलं, विठ्ठल पंत तुमच्या लेकराची मुंज व्हावी असं वाटत असेल तर तुम्हाला देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल. विठ्ठल पंत चलत चलत आळंदीला आले. रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी आपल्या लेकरांचं जर मुंज व्हावं असं वाटत असेल तर आपला देह त्याग करावा लागेल. मध्यरात्री महाराज मांडे केले आणि सगळ्या लेकराला खाऊ घातले हो मंडळी. आणि मध्यरात्री विठ्ठल पंत उठले आणि सांगतायत, हे रुक्मिणी चल आपल्याला या जगाचा निरोप घ्यायचा आहे. काय वाटलं असेल हो दादा,
स्वतःचे 4 लेकरं सोडून माझी रुक्मिणी माता निघाली. एका लेकराच्या जवळ येते, क्रूड्या केसावून हात फिरवते, मुक्ताईच्या जवळ येते, मुक्ताईच्या गालाचं चुंबन घेते. एक हात महाराज पर्णकुटीला आहे आणि एक हात मालकाच्या हातात आहे. पण महाराज दोन्ही डोळ्यामध्ये अश्वांचा पूर आहे. बाहेर ज्यावेळेस रुक्मिणी माता निघाली, दोन्ही हात जोडून सांगितलं, मालक पुन्हा हे लेकरं मला पाहायला मिळणार नाही. तो मी या आळंदीच्या कुशीमध्ये या सिद्धिबेटाच्या समोर माझे लेकरं मी सोडून चालले, मला एकदा लेकर बघू द्या, डोळे भरून. महाराज आपला मुलगा जर नांदेडमध्ये ट्युशनला असेल, 5 वाजता जर माता बघणे ते मुलगा तुमच्या घराकडे येत असेल, 5:30 वाजले तर आईचं महाराज कसं होतं, कासावी जीव होतो. बसस्टँडला जाते, प्रत्येकाला विचारते, हो माझं पोरगं आलं नाही. आता डोळ्यात देखत 4 पोरं सोडून जायचे, काय त्रास होत असेल महाराज त्या आईला. एक हात बाहेर आहे, एक हात मध्ये आहे. आणि मग पुन्हा मालकाला विनंती केली, मालक एकदा माझे लेकरं बघू द्या. मधी माझी रुक्मिणी माता आली, ज्ञानदादाला उचललं, गालाचं चुंबन घेतलं आणि ज्ञानदादाला सांगितलं, ज्ञाना अरे तुझ्या जेव्हावर मी मुक्तीला सोडून जाते रे. 5 वर्षाची माझी चिमुकली मुक्ताई कधी हट्ट करेल कोण्या सामानासाठी, अरे कधी काही मागेल, पण माझ्या मुक्तीचा राग कधी धरू नको रे. ज्ञानाचे महाराज गालाचं चुंबन गेलं, मुक्ताईच्या गालाचं चुंबन घेतलं आणि या जगाचा निरोप घेतला. पण विघ्न संतुष्टी लोकांनी माझ्या माऊलीचा त्रास महाराज नाही बंद केला. ज्यावेळेस माझी माऊली आळंदीमध्ये महाराज मंदुकरी महागाईसाठी निघाली ना, गावातल्या लोकांना माझ्या माऊलीच्या अंगावर सेंट टाकलं. अरे कुंभारवाड्यामध्ये खापर सुद्धा मिळू दिलं नाही महाराज माझ्या माऊलींना. आज माऊली ज्ञानोबाऱ्यांचा सोहळा तुम्ही टी व्हीवरती पाहता. माऊली ज्ञानोबाऱ्याच्या सोहळ्यामध्ये काका 12 ते 14 लाख पब्लिक असते. दुपारी ज्ञानोबा तुकाराम म्हटलं की संध्याकाळी आम्हाला गुलाबजामुन मिळतात महाराज. पण त्याच वेळेस माझ्या माऊलीला महाराज वाळलेली भाकर सुद्धा मिळू दिली नाही या समाजाने. दादा मिळू दिली नाही. अरे माझी माऊली एका भाकरीसाठी 2-2 दिवस उपाशी राहिले. आज माझ्या माऊलीच्या समाधीच्या पुढं चांदीचं ताट आहे, चांदीचा तांब्या आहे, पंचपक्वान रोज 3 टाइम येतो नैवेद्य. पण माझी माऊली त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही हो. पण ज्यावेळेस माझ्या माऊलीला खायची गरज होती त्यावेळेस या लोकांनी दिलं नाही. आज माझ्या माऊलीला गरज नाही, लोक वाढल्याशिवाय राहत नाही. तो संतपण सहज मिळत नाही दादा. नाही संतपण मिळत हाटी, हिंडता कपाटी राणीवणी. या लोकांना माऊली एवढा त्रास दिला. जगद्गुरु तुकोबराचा 42 वर्षाचा परमार्थ आहे. 42 वर्षाच्या तुकोबराच्या परमार्थामध्ये लोकांनी काय दिलं देहूच्या? काही त्रासाशिवाय काही दिलं नाही. तुकोबराय गावात भजन करायला लागले तर गावात त्यांना पाटलानं सांगितलं, हे तुकोबा गावात भजन करायचं नाही, चाल देवा. तुकोबाचे शब्द आहेत, आता गावातला जर पाटील आपल्यावर कोपला पाटील
कोण्या गुणी कोपला पाटील गावीची हे लोक आता मोज भीक कोण घाले. देवा गावात आम्हाला कोणी भजन करू देत नाही. तुकोबराय गुरुजी, कवटेकर गुरुजी भंडाऱ्या डोंगरावर गेले. तुकोबरायला भजन करायला लोकांनी मला टाळ सुद्धा मिळू दिलं नाही. तुकोबरायचे शब्द आहेत, दगडाचे टाळ कोणत्याचा नाद मुखी गाता छंद ताल नाही, ताल नाही गाता ऐकता गोपाळा घननीळ सावळा तयामध्ये. देवा आम्हाला ऐकाय कोणी नाही हो. वृक्षवल्ली आम्हा पक्षी सुस्वरे आळविती. तुकोबराचं भजन ऐकायला लोक नसायचे मारा. अहो एवढा त्रास दिला जाऊ द्या. मंबाजी बुवाने तुकोबराला काठीनं मारलं. मंबाजीचं नाव ऐकलं का तुम्ही? मंबाजी नावाचा एक सदग्रस्त होता देहूमध्ये, मंबाजी. त्यानं काठी घेतीन तुकोबराला मारलं. जनावराला मारावं एवढं मारलं, रक्तबंबाळ शरीर झालं. आणि संध्याकाळी तुकोबराचं कीर्तन सुरुवात झालं. कीर्तनासाठी सगळे पब्लिक आली, पण मंबाजी तुकोबराला दिसला नाही. कारण का तुकोबराच्या कीर्तनात ठराविक माणसं असायची कीर्तन ऐकायला. तुकोबराचं कीर्तन ऐकायला किती लोक असायचे हो? 5-25. आज शंकर महाराज लोंढेचं कीर्तन ऐकायला महाराज सगळा मंडप भरून बसलाय. हजारो माणसं पब्लिक मध्ये आम्ही कीर्तन करतो. आम्हाला पब्लिक अशाशिवाय कीर्तन रंगवता येत नाही महाराज. आम्हाला लोक जास्त लागतात, सिस्टीम चांगली लागते. 2-2 हजार रुपये रोज वाजले पकवाज वादक लागतात. 3-3 हजार रुपये रोज असलेले गायक लागतात, पेटी वादक लागतात. 15-15 हजार घेणारे. आम्हाला तरच कीर्तन करता येतं. पण तुकोबराच्या कीर्तनात काही नसायचं हो. तुकोबराच्या कीर्तनात ठराविक टाळकरी असायचे, फक्त 14. तुकोबराच्या कीर्तनात टाळकरी 14 असायचे. माणसं 25 असायचे ऐकायला. माईक नसायचं, टाळ नसायचा दादा, विना नसायचा बरोबर. पण तुकोबराचं कीर्तन सुरुवात झालं ना दाजी, जगाचा मालक पुढे नाचत होता. हे तुकोबराच्या कीर्तनाचा अधिकार आहे. तुकोबराच्या कीर्तनात जगाचा मालक नाचत होता कवठेकर गुरुजी. आणि शंकर महाराज लोंढेच्या कीर्तनात लोक जाग्यावर झोपी जातात. हे आपल्या कीर्तनाचा महिमा आहे. आणि तुकोबराने अभंग घ्यायला लावला आणि मंबाजी बुवाच्या घरला गेले. ज्यानं दुपारी काठीनं मारले, ऐका असं वनकर मंडळी, तुकोबराचं जीवन विलक्षण जीवन आहे. ज्यानं दुपारी काठीनं मारले, संध्याकाळी तुकोबरा घरी जातात आणि त्याला म्हणतात, मंबाजी मला काठीनं मारल्यामुळे तुझे हातपाय दुखत असतील आणि त्याचे हातपाय दाबायला लागले. हे तुकोबराचा अधिकार आहे. ज्यानं दुपारी काठीनं मारले, संध्याकाळी तुकोबरा त्याच्या घरला गेले. आणि ही अपेक्षा लोक शिवाजी महाराज आपल्याकडून करतात. आम्ही काय तुकाराम महाराज का तुमच्या घरला याला? आम्ही तुमचे पाय दाबायला नाही आलो तरी तुमचा गळा दाबा येतील. आम्हाला मारणं द्या सोडून महाराज. आम्हाला एकरी भाषेत बोलायला सण होत नाही आम्हाला दाजी. आम्हाला शंकर महाराज लोंढे म्हणावं लागतो. शंकर सुद्धा म्हणायचं मत नाही. शंक्या म्हणला की जागीच मेला. मग महाराज जमत नाही आम्हाला एकरी भाषेत सुद्धा बोललेलो. पण तुकोबराचं विलक्षण जीवन आहे. किती लोकांनी त्रास दिला दादा, किती त्रास दिला. आपल्याला काय त्रास आहे माऊली महाराज लोकांचा? साईनाथ महाराज लोकांचा काय त्रास आहे महाराज? आपल्या काही लोकांचा त्रास आहे का? कसला त्रास नाही हो. लोक महाराज चारदा फोन करतात एका तारखेसाठी. महाराज काय महाराज सकाळपासून दाजीचे 3दा फोन आले. महाराज लवकर या बरं, काय करायचं जेवायचं सांगा. तुमच्या मना भाजी, तुमच्या मना चपाती टाकू. किती आईस हो महाराज लोकांची. 15-16 लाखाच्या गाड्यात बसायला आम्हाला. इथं आलेला महाराज पाय धुवाय पाणी, बसायला तक्क्या, खाला चिक्क्या, इथून घरी गेल्या बुक्या. पण इथं सगळं टाईट आहे का नाही महाराज? सगळं किती लोक आईस करतात हो आमची. काय लोकांचा त्रास आहे आपल्याला. तुकोबरा एवढा जर महाराज लोकांना सध्या जर त्रास दिला असता तर आम्ही कीर्तन बंद केले असते. लोकांचा त्रासच नाही आम्हाला. काय त्रास आहे आम्हाला? 1000 नाही तर 2000. दुसरा काय त्रासच काय आम्हाला सांगा महाराज. एक तर 1000 कमी देतात, नाही तर 2000 जास्त देतात. दुसरं काय आम्हाला सांगा. पण महाराज तुकोबराचं विलक्षण जीवन आहे. लोकांनी त्रास दिला तुकोबराला, याचं कारण आहे संतांचं महत्व या लोकांना कळालं नाही. पंचमहाभूताची संत महात्म्यावर सत्ता चालत नाही. उलट पंचमहाभूत संतांच्या ताब्यात आहेत. पृथ्वी तत्व माऊली ज्ञानोबरांच्या ताब्यात आहे. जलतत्व, आपतत्व, शांतत्व नाथ यांच्या ताब्यात आहे.
कारण का नाथरांची जलसमाधी आहे, नाथरांची जलसमाधी आहे. आणि मग महाराज तिसरं तत्व आहे तेज तत्व. तेज तत्व चितकाला मुक्ताईंच्या ताब्यात आहे, वायू तत्व जनार्दन स्वामीच्या ताब्यात आहे आणि आकाश तत्व माझ्या तुकोबाच्या ताब्यात आहे. अनुरेनुया तुकडा, अनुरेनुया तुकडा, अनुरेनुया तुकडा, अनुरेनुया तुकडा. आकाशाय भडा तुका आकाशा येवडा सांडिले कले भर, सांडिले कले भर. आकाश तत्व तुकोबराच्या ताब्यात आहे. काळाची सत्ता संताव चालत नाही. जगा काळ खाय आम्ही माथा, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. म्हणून संतांच्या ताब्यात काळ आहे. महाराज तुम्ही काळा सुद्धा भीत नाहीत. याचं कारण काय? तुकोबर म्हणतात सगळा काळ जरी जगाला खात असेल तो काळ आमच्याकडे गुलाम आहे, सलाम करतो. याचं कारण आहे आम्ही त्या जगाच्या मालकाचे पोवाडे गायल्यामुळे. सांगतात कळीकाळाची भीती सगळ्याला वाटत असेल पण आम्हाला वाटत नाही. याचं कारण आहे ज्याचे गरजता पवाडे कळीकाळ पाया पडे. आमच्या जवळ त्याचं पवाडा गाणं आहे. गरज नाही, गरज न म्हणजेच पवाडा असतो. बरं, जो गरजून गायला जातो त्याचं नाव पवाडा. पवाडा कसा असतो? एक पाय पुढं एक पाय पाठीमाग, हातात टप असतो. महाराज त्याच्या अशी ठाप टाकल्या टाकल्या
नाही त्याला वेळ भेटला तर शेवटी म्हणून आपण कळाला पोवाडा सगळ्याला. आणि पोवाडा फक्त महाराज फक्त शिवाजी महाराजांचाच पोवाडा गायला जातो, दुसरं कोणाचाही पोवाडा गायला जात नाही. पोवाडा म्हटलं की छत्रपती शिवरायांचाच पोवाडा, दुसरा कोणाचा नाही. आणि तो पोवाडा असा वीर रस नसतो महाराज, तो पोवाडा असा साधा म्हणायचा नसतो, तर असा वीर रसामध्ये तो पोवाडा गायला जातो. ते भजन सुद्धा तसंच आहे आमचं भजन लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि शिवब्रह्मरस. हे भजन सुद्धा महाराज मोठ्यानं करावं लागतं. मोठ्यानं भजन केलं ते देवाला आवडतं. मौन भजन जेवढं देवाला आवडत नाही तेवढं हे टाळ मृदंग याच्या नादामध्ये याच्या तालामध्ये भजन केलं देवाला जास्त आवडतं. तुम्हाला भजन आवडतं म्हणून घरदार सोडून इथं आलात ना तुम्ही. एवढा आनंद घरी मिळते का हो? घरी मिळते का? घरी मिळतच नाही आनंद. आणि ते आनंदाचं प्रतीक कुठे? तर फक्त माझा परमार्थ आहे. इथं भजन फक्त तुम्हाला आनंद देऊ शकतो. आणि तो गर्जना करणं म्हणजे पोवाडे गायनं. आणि जो मोठ्यानं नामचिंतन करतो त्याला कळी काळाची भीती वाटत नाही. पण महाराज आम्ही नामचिंतन करतो, पण नेमकं कोणाचं नामचिंतन करायचं सांगा. देवानं सांगितलंय, तुकोबारा सांगतात देवाचं नामचिंतन करायचं, पण कोणत्या देवाचं? जो पंढरपूरचा राजा आहे त्याच राजाचं नामचिंतन. देव आहे तो पंढरपूरचा विठ्ठल आहे. तो या देवाचाही देव बडिया माझा पंढरराव. आणि म्हणून पांडुरंगाचंच आपण नामचिंतन केलं पाहिजे. त्याच नामचिंतन करा. मीही सांगतो पुराणही सांगतो. पहावे पुराण विचारूनी नारायण वेदशास्त्र प्रमाण स्तुतीचे वचन एक नारायण सारज पचहु वेदी जान 86 कारण 18 पुराण हरिसिगाती वेदानंत बोलिला
अर्थ तुकाची साधिला विठोबाशी शरण जावे निधनिष्ठा नाम गावे म्हणून तो हा पंढरीचा राणा पुसा 6 जना 6 म्हणजे कोण 6 म्हणजे 6 शास्त्र 4 म्हणजे कोण 4 वेद आणि 18 पुराण त्याच्यापैकी श्रीमद भागवत महापुराण आपल्याला 7 दिवस ऐकायला मिळतोय खरंच ग्रामस्थ मंडळी तुमची भाग्याची गोष्ट आहे तुम्हाला हे भागवत कथा ऐकायला मिळते जी भागवत कथा देवादिकांना मिळाली नाही अमृत कलश घेऊन आले होते त्यांना सुद्धा ती कथा ऐकायला मिळाली नाही तुम्हाला सुलभरित्या मिळते हे सर्वांचं परम भाग्य आहे म्हणून कथेला येत चला कथा ऐकत चला कथा कशासाठी ऐकायची तर कथा जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी कथा ऐकायची आणि ती कथा पांडुरंगाची ऐकायची निश्चितच लाभ झाल्याशिवाय राहत नाही तो हा पंढरीचा राणा पुसा 6 जना महाराज त्याचं नामचिंतन करायचं हो करायचं पण नामचिंतन करून आम्हाला काय लाभ होईल सांगा त्याचं चिंतन केल्यानंतर काय लाभ चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी त्याचं चिंतन केले की काय मिळत नाही सांगा काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उत्तरी पार भव नदी पार करून नेण्याचं सामर्थ्य या नामचिंतनात आहे म्हणून आपण नामचिंतन केलं पाहिजे आपण त्याचं चिंतन करत नाहीत खरं सांगा आपण देवाचं चिंतन करतो का संसाराचं देवाचं कोणी करत नाही खरं सांगा संसाराचं चिंतन करून दुःख वाढते का कमी होते वाढते पण आपण संसाराचं चिंतन केल्याशिवाय राहत नाही महाराज वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ पण माणसं कुणानं बसत नाहीत माणसं पेरणीच्या दिवसात पेरणी करतात घराकडे येतात आणि बायकोच्या पुढे म्हणतात बाग 5 बॅग सोयाबीन पेरलाय 30चा उतार आल्याशिवाय राहतच नाही तू किती म्हणर 3.5च्या वरी जातच नाही तू म्हणल्यानं काय होणार आहे माणसं महाराज सध्या चिंतन असं करतात वाईट चिंतन करतात माणसानं सत्सक विवेकाचं चिंतन करावं का फालतू चिंतन करावं सध्या एक सांगू तुम्हाला एक सांगू बोलू का सध्या माणसं चिंतन करतात कोणतं महाराज दुसऱ्याचं वाटोळं कसं होईल एवढं सगळ्यात जास्त चिंतन करतात बघा तुम्ही सगळ्यात माणसं दुःखी कशामुळे आहेत याच्यामुळेच आहे सध्या माणसाची वृत्ती अशी झाली महाराज दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल पण स्वतःची बिडी पेटली पाहिजे पण महाराज या चिंतन करणाऱ्या लोकांनी ध्यान ठेवा जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याचं वाटोळं होईल अशी चिंता करताल तोपर्यंत तुमच्या आयुष्यात कधी चांगला शुभशंकर कधी मिळणार नाही कधीच मिळणार नाही कधीच चांगलं होत नाही वाईट केलं की वाईटच होतं दुसऱ्याच्या तोंडाला काळं लावायचं म्हटलं की पहिल्यांदा आपले हात हा म्हणून एवढं ध्यान ठेवायचं दुसऱ्याचं वाईट व्हावं म्हणून आपण चिंतन केलं की आपलं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही कळण्याकरता दुष्टांत सांगतो त्या टाळी वाजून भजन करा विठ्ठल 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 माता भगिनी झोपल्या का इकडे मावशी पलीकडे झोपली काय मान आलो हा हा जागेत 1500 उचललेत की हा मग खुश आहेस आता 6वा याला हप्ता सप्त्याला 1000 दे जा 1500चे 21 व्हायला वेळ लागणार नाही आता ऐका दुसऱ्याचं वाटोळ केले की आपलं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही दाजी 2 बायका निघाल्या बाजारात निघाल्या पण त्या काळात ऑटो नव्हते
मग त्या दोघीनं महाराज आपला बाजारावर सगळं ते घेतलं निघाल्या. पण ते त्या काळामध्ये हुटं असायची, हुंटावर घातलं. एका साईडला महाराज माळीनबाईच्या मेथीच्या जुड्या आणि एका साईडला कुंभारींचे गाडगे. आता सगळं निघालं पण महाराज वाटणं चलत असताना माळीन पुढं चलायची, कुंभारीन पाठीमागं चलायची. पण त्या कुंभारींचं माळींचं भांडण होतं, त्या दोघी एकमेकाला बोलत नव्हत्या. कस काय भांडण झालं तो माहिती आहे का? लगन सरामध्ये तिनं बोरमाळ मागितली होती, हिनं दिलेली होती, त्याच्यामुळे रुसून बसली होती. महाराज माळीन पुढं चलायची आणि कुंभारीन पाठीमागं चलायची. पण पुढं चलत चलत काका त्या हुंटानं काय करायचं, अशी मान फिरवायची, पाठीमागं मान न्यायची आणि मेथीच्या जुड्या खायच्या. आता एक मेथीच्या जुड्या खालीला कोण बघितल्या? पाठीमाग कोण आहे? कुंभारीनं. कुंभारीचं काम आहे का नाही आता सांगायचं? कुंभारीनं काय म्हणली माहिती आहे का? मज कुठं वाटळ आले, खाऊ दे. असं दोनदा तीनदा झालं. 100 जुड्यापैकी 15 जुड्या हुंटानं खाल्या आणि 15 जुड्या हुंटानं खाल्यामुळं जुड्याचं वजन कमी झालं. त्याच्यामुळं कळालं तुम्हाला? आता कळालं. आता का 100 जुड्यापैकी 15 जुड्या हुंटानं खाल्या, 100 पैकी 15 गेल्या, राहिल्या किती? 85. 85 तरी त्या माळीला विकाय मिळाल्या. कुंभारीला गाडगे किती मिळाले? दुसऱ्याचं वाटोळ केलं की आपलं वाटोळ झाल्याशिवाय. आणखी एक दृष्टांत सांगतो. एका गावात सुनचं सासूचं जमत नव्हतं. इथल्या सगळ्या बाया जमते. मला 11 पर्यंत गावात थांबायचं, इथल्या चांगल्या आहे. आता उद्या लातूरला गेले की इथल्या तिकडे घेऊन जातो मी, आणून तरी कुठून दुसरी. आता पण आता आहे का, ती मालकाला म्हणते, मालक तुमची माय तरी घरात राहील नाही तर मी तरी घरात राहील, दोघीपैकी एक जण ठेवा म्हणे. ते म्हटला तूच 35व्या वर्षी मिळालीस, तूच राह म्हणे घरी. आज संध्याकाळी माईचा काटा काढा. त्यानं दुपारी महाराज सासूला फोन केला आणि सासूला बोलून घेतलं. बायको म्हणली, अहो माझ्या आईला बोलून घ्यायचं काय कारण? ही वेडी आहे काय म्हणे? आज संध्याकाळी माझी माय मरणार आहे आणि मग घर सांभाळा कोणतरी लागतं ना म्हणे, मग त्याच्यासाठी बोलून घेतलं म्हणे. संध्याकाळी जेवण झाले, आईला बोलून घेतलं. आई तुझी तब्येत कशी आहे? आईनं सांगितलं चांगली आहे तब्येत. आई तू संध्याकाळी कुठं झोपतीस ग? आईनं सांगितलं बघ बाळ्या मी इथं झोपते. सासू इथं झोपते. संध्याकाळी एकच काम कर म्हणे, फक्त आई तू इकडं झोपन तिला इकडे झोपू दे, दुसरं काही करू नको, संध्याकाळचा कार्यक्रम बरोबर करतो. रात्री 12 वाजता पट्ट्या उठला, बायकोला उठवलं, सांगितलं चल माईला मारायचे. दगड हातात घेतला, सायना दादा जवळ आला आणि बायकोला म्हणला, हे बघ पुन्हा सासूचं तोंड बघायला मिळणार बरं, आता तोंड बघून घे. तिनं म्हणली तिचं तोंडच बघायची इच्छा नाही, घाला दगड. त्यानं उचला दगड. आता एवढा मोठा दगड घातल्यास ती म्हातारी राहिली होय, गेली म्हातारी. पोत्यात भरली महाराज, नदीला नेऊन टाकली. आता सासूबाई मेली म्हणून सुनबाईला एवढा आनंद झाला, रात्रभर झोपली नाही सुनबाई. घरी आली महाराज, कसं तरी महाराज पहाटेच्या वेळेला तिनं महाराज ते दूध घेतलं, दही घेतलं, घुसळण करायला बसली. पण आनंदात माणसं दुःखातही गाणे गातात आणि आनंदातही गाणेच गातात. ही आनंदाची बाब आहे म्हणे. पण महाराज ते घुसळण करता ते पहिलं घुसळण करायचे ना, ते घुसळण करायला दही टाकलं आणि ते घुसळण करताना म्हणायचे महाराज, घुसळण लावते रवी सासूबाई गेल्या पाण्यावरी. घुसळण लावते रवी सासूबाई गेल्या पाण्यावरी. मालकाने गाणं ऐकलं. मालक मला थांब सकाळच्या पारी कळल नाही, तुझा बीपी लव झाला तर बघ म्हणे. मग आता सकाळी महाराज यानं सुद्धा चिरवीत पाणी घेतलं, गायची धार काढाय बसला, गायच्या कासाला पाणी मारलं. बायकोचं मध्ये गाणं चालू आहे, घुसळण लावते रवी सासूबाई गेल्या पाण्यावरी. ह्यानं सुद्धा महाराज असं पाणी मारलं. दूध काढताना म्हणला, दुधाम दुपती गाय, पाण्यात गेली तू ही माय, घरात दिली पट्याची माय, विश्वास येतं जाऊन पाय. ए सुना कळाले का काही? ह्या झोप मोठी काय बाई, निवांत थंडगार झोपायला मिळाली आता मंडपामध्ये. दुसऱ्याचं वाटोळ केले की आपलं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. अनिकाच्या घाते मानिता संतोष आणि तेच सुख दुःख येईल अंगा. मग माणसाने आयुष्यात चांगलं कार्य करावं. इथं चांगलं करून चांगलं होईना चालेल, वाईट करून कधी चांगलं होईल? भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो फिर काटी बन कर मत रहना, काटी बन कर मत रहना. पण माणसं महाराज नीट राहत
नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. आता एवढं सुंदर असं नियोजन केलं ना सप्त्याचं, म्हणलं पाहिजे वा वा काय पोरं सुंदर नियोजन केलं रे, पोरं असंच नियोजन करत जा, चांगले चांगले महाराज बोलव जा, असं म्हणलं पाहिजे. वा सिस्टीम काय सुंदर आवली कैलास बोल असं म्हणायचं ना. काय साईनाथ दादा काय सुंदर पकवाज होता हो का, तीनदा घाम पुसू पुसू वाजवाले ते पोरग पकवाज. तीनदा बघितलं महाराज पकवाज वाजवा, वल्ल झालं होतं महाराज साईनाथ महाराज. आता त्यांना म्हणणार होतं पण मी विसरून गेलो. माझ्या कीर्तनात गायकाला किती घाम येऊ द्या, पकवाजाला किती घाम येऊ द्या दाजी, मी घामच पुसू देत नाही. माझ्याजवळ महाराज मी एकही रुमाल ठेवत नाही, मला किती घाम येऊ द्या. तसेच लोंडे, माझं लोंडे आणाव आहे, घामाचे जरी लोंडे आले तरी मी पुसीत नाही महाराज. याचं कारण आहे कवटेकर गुरुजी, ह्या सगळ्या लोकाला कळलं पाहिजे घामाचा पैसा हरामीचा नाही. साधी गोष्ट आहे का महाराज, इथं आटवावं लागतं महाराज. वाटीभर रक्त आटलं तर तो पकवाज वाजता महाराज. अहो माणसं नुसते बोलके माणसं नीट बोलत नाहीत महाराज. निर्जीव या लाकडातून या चर्मातून विठ्ठल विठ्ठल नाम काढणं, याच्यासाठी महाराज त्याला रक्तच घाटावं लागतं तरच तो मृदंग वाजतो, नाहीतर नाही. हे गायन करणं सोपी गोष्ट आहे का, बिंबीच्या देठापासून आडावं लागतं दादा. लय ताल स्वर प्रमाण ते वेळेवर आलं पाहिजे. बंदुकीतून गोळी जशी सुटते तसे प्रमाण सुटावे लागतात तर ते सिद्ध होतं. आता एवढं सुंदर अशी साऊंड सिस्टीम लावली दादा. माणसं साऊंड कुठे घेतात, डीजे काय नांदेडमध्ये कमी आहेत काय, अहो भरपूर मोठे मोठे साऊंड आहेत, पण कमी सामानामध्ये उत्तम सिस्टीम लावणार आमचा कैलास भाऊ आहे. गोड अशी सिस्टम लावतो महाराज. हे साधी गोष्ट नाही महाराज, हे सगळं लागतं. पण माणसं महाराज एवढं तरी केलं ना चांगलं म्हणत नाहीत. गायकांना चांगली चाल म्हणली काय म्हणलं पाहिजे, चांगली म्हणली पाहिजे. सिस्टमवाल्याला काय म्हणलं पाहिजे, चांगली लावली म्हणायचं. पकवाजानं चांगला पकवाज वाजवला म्हणायचं. पेटी वादकांना पेटी चांगली वाजवली म्हणायचं. कीर्तनकाराला कीर्तन वाईट केलं चांगलंच केलं म्हणायचं. माणसाची वृत्तीच अशी सध्या, माणसाची वृत्ती अशी झाली सध्या. माणसं पैशाने श्रीमंत झाले पण मनानं गरीब झाले. सध्या माणसं आपल्याला 9 क्विंटल सोयाबीन झालं याचं दुःख नाही महाराज. आपल्याला 9 क्विंटल सोयाबीन झालं याचं दुःख नाही, शेजारच्याला 12 क्विंटल कस काय झालं याचं माणसाला जास्त दुःख आहे. बघा तुम्ही बघा असेच माणसं आहेत. स्वतःला काहीच मिळत नाही पण दुसऱ्याला कस काय मिळाले. आपल्याला एक कार्यक्रम आहे पण ह्याला 2-2 कस काय. सध्या महाराज टेन्शन आहे सध्या माणसाला, लय अवघड झालं महाराज. माणसं एकमेकाला चांगलं बोलायला तयार नाहीत. हो गावात एखाद्या माणसानं घर बांधावं कधीच चांगलं म्हणणार नाही. बघा ना गावात घर बांधलं ना जायचं वास्तुशांतीचं जेवायचं घरला निघून यायचं, गुन्हाने येणारच नाही. फुकटचं खाणार आणि त्यालाच म्हणणार गिलावाचा रफ झाला, कलर डार्क झाला, गॅलीच फिस केली, फरशी तिरपी बसली, पायऱ्यात बरोबर नाही, पायऱ्यात वाटत आल्या, गेटच मोठा. तू मुळ्याला कुठे गेलतास रे, मुळ्याला कुठे गेलतास तू बदमासा. अरे 40 लाख रुपयाचे त्यानं घर बांधले, चांगलं मन की तुला जेवाय बोलिले त्याचे उपकार समज. उकडचं एक टाइमचं खाय निघून जाय. पण माणसं नाही खाणार त्याला बोला. नावं ठेवण्याचं घर बघा, जे नावं ठेवते त्याचं घर लई मोठं नसते, त्याच्या संडास बाथरूमला कवाड नसते, कोंडा नसते, बकीट आडवं लावते. लई माणसं महाराज, लई चाप्टर माणसं. एखाद्या माणसानं गावात गाडी घेऊ द्या कधीच महाराज चांगलं म्हणणार नाही. एखाद्या माणसानं गाडी घेतली ना वा चांगली गाडी म्हणायचं, कधी पंढरपूरला येतं म्हणायचं. एखाद्या माणसानं ट्रॅक्टर घेतला ना वा तुमचं ट्रॅक्टर म्हणायचं बिघडायला काय, पण कधीच चांगलं म्हणणार नाही. त्याचा पेढा खाणार त्याला निब्बर जोडा मारणार. किती पेढा हप्ता हा, तुला काय करायचं रे भिमऱ्या, ते गाडी हप्त्या घेऊन येतं रामणीच्या सप्त्या घेऊन, तुला काय करायचं. लई माणसं नावं ठेवायची नंबरी. कवटेकर गुरुजी मी तुळजापूरच्या कीर्तनाला निघालो, चौकात गाडी उभा केली, हवा चेक करायला, लांबणीचा प्रवास आहे, हवा चेक करावं म्हटलं. ते हवा चेक करीत गुन्ह्यानं बसावं का आता. ते माझ्या ड्रायव्हरला म्हणाले होय महाराजांची गाडी स्विफ्ट डिझायर होती, महाराजांना ब्रेझा कोवा घेतली. ते मला ब्रेझा घेऊन 5 वर्ष झालेत, आता विनोवा घेणार आहे, आता गुन्ह्यानं बसावं की. ते हवा भरीत माझ्या ड्रायव्हरला म्हणाले महाराजाला काय कमी आहे, माणसाच्या मुड्या मोड्याला गाड्या घ्यायला. हा मी म्हणलं तुझ्या घरला आलो का 5 रुपये मागायला. माझं मी सकाळी एक दुपारी संध्याकाळी करालो, माझे मी हप्ते फेडाले. गेलं काय देऊ वाटलं ते महाराज. बघा ज्याची बायको चहा देईना ते इथून म्हणते मोदीने असं करावं. काय कमाल आहे माणसाची वृत्ती. काय बघा बजेट काय, तू बोलतोस काय, काय देणं घेणं काय माणसाला. लईच अवघड आहे महाराज. सध्या माणसं असेच आहेत, एकमेकाला चांगलं बोलत चला, एकमेकाला मोठं बोलत चला. काय काय माणसं बोलतात असे बोलतात महाराज, बस त्यांचं बोललंच माणसाला ऐका वाटत नाही. काय काय गावात असे माणसं असतात, किती भांडण पेटलेलं असू द्या, त्या माणसानं एक शब्द टाकल्या भांडण मिटत. आणि काय काय माणसाचं बोलणं असं असतंय, भांडण मिटलेलं. चौकामध्ये महाराज एक जण उभा टाकला आणि बायको घेऊन लग्नाला झाला. साईनाथ महाराज ते उभा टाकलं,
म्हणला दादा कुठं चालास? ते मला लग्नाला चालू. तो मला कुठं? हिवऱ्याला. बरं बरं म्हणे कोण कोण चाला? ते मला मीन माझी बायको. आता बायको मला गुन्ह्यानं बसव. गाडीच्या जवळ आला, म्हणला लग्नाला चालास? म्हणलं हो. ही मागं बसली कोण आहे? ते मला माझी बायको आहे. ही तुझी बायको आहे? ते मला हो माझी बायको आहे. कालची कोण होती? सहज बोला पण भांडण झालं की. सध्या माणसाची वृत्ती अशीच आहे दादा. माणसं बोलण्यामध्ये मारा सगळे. एक आहे का, माणूस बोलाय लवकर शिकतो, पण कुठं काय बोलावं हे कळण्यासाठी उभं आयुष्य जावं लागतं. कळायला पाहिजे महाराज माणसाला. म्हणून एकमेकाला प्रेम देत चला. दुसरं काहीच नाही. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याचं वाटोळ व्हावं चिंतलं की तुमचं भलं कधीच होत नाही. म्हणून एक आज लक्षात ठेवा, इथून पुढं कधी कोणाचं वाईट होईल असं चिंतायचं नाही. महाराज शपथ घेऊन सांगतो, प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे राहणार नाही. हे चिंतन करा. आणि हे जर चिंतन केलं रे केलं, चांगलं चिंतन आहे, यालाच परमार्थ म्हणायचा. याला दुसरं काही म्हणायची गरज नाही. चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. महाराज आणखी काय मिळतं? अरे इथे सगळ्या भोक्तृत्व वस्तू मिळतात, मुक्ती मिळते, यात नवल नाही. पण शेवटी त्याच्या जवळ सुद्धा आपल्याला जाता येतं. वैकुंठासी जावे, वैकुंठासी जावे, वैकुंठासी जावे,
जय जय